ही जी काय आता निवडणूक आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. ॲम्ब्युलन्स पोहोचायच्या आधी महेश कोरवी त्या ठिकाणी पोहोचलेलाच असतो. एका चहा व्यावसायिकाला तिकीट देणं ही खूप मोठी बाब आहे, कारण हाच साहेबांचा आमच्यावरती असलेला विश्वास आहे. मंडळी नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचाराच्या जोरदार फेऱ्या सुरू आहेत. उमेदवार आपल्याला रस्त्यावरती दिसत आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. परंतु याच दरम्यान आम्ही चॅनेल म्हणून लोकांच्यात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आणि त्याचसोबत उमेदवारांच्या मुलाखती यासाठी घेतो की त्यांच्या नेमकं दृष्टिकोन काय आहे, त्यांनी व्हिजन काय ठेवलेलं आहे किंवा प्रभागासाठी त्यांनी आतापर्यंत काय काय योगदान दिलंय. आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये. इथं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका सौ धनश्री महेश कोरवी यांच्याकडे आपण आलेलो आहोत. आपण थोडक्यात जाणून घेणार की नेमकी ही निवडणूक कशी असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांचं व्हिजन काय आहे. पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. नेमकं आता तुम्ही काय अजेंडा घेऊन निवडणुकीमध्ये उतरलेला आहात आणि काय टार्गेटनं तुम्ही लोकांना किंवा काय उद्देशाने किंवा कुठल्या अजेंड्यानं म्हणता येईल लोकांना तुम्ही अप्रोच करत आहात, मतदारांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत आहात? नमस्कार, माझं नाव धनश्री महेश कोरवी. होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून जाहीर झालेली आहे. तर प्रभागातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या मी पारदर्शकपणे आणि शाश्वतपणे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला असेल ते म्हणजे प्रभागातील महिलांसाठी महिलांमध्ये ज्या काही समस्या असतील त्या मी प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये नारी सुरक्षा असेल, त्याचबरोबर महिलांसाठी रोजगार निर्मिती असेल, ह्या प्रामुख्याने. नाही, आता कसं आहे की प्रत्येकाचा अजेंडा कागदावरती तर खूप सारे सगळेच मुद्दे असतात. जे जे प्रभागामध्ये समस्या असतात त्या समस्या घेऊन प्रत्येकजण त्याच्यावरती काम करतो. सर्वात महत्त्वाचं महिलांसाठी प्राधान्याने प्रत्येकाच्याच अजेंडामध्ये मुद्दे आहेत. तुम्ही स्वतः महिला असल्यामुळे महिलांच्या काय समस्येची जाणीव आहे, तुम्ही त्याच्यावरती काम करणारच, तो मुद्दा तुमच्यात असणारच. परंतु एक वेगळा मुद्दा तुमच्या प्रभागामध्ये काय आहे, तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करताय, सध्या PhD वगैरे चालू आहे, त्या सगळ्या एज्युकेशनचा आणि सध्या महिलांच्या सोबत काम करताय. या सगळ्याचा मुद्दा धरून तुम्ही काही काम आधीपासून सुरू केलेलं आहे का, की जेणेकरून त्या महिलांना आर्थिक सक्षमीकरणाकडे तुम्ही घेऊन जात आहात? हा, म्हणजे गेले 8 वर्ष झाले माझे बचत गट आहेत. जवळजवळ 25 बचत गट मी चालवते. त्या बचत गटांची मी अध्यक्ष आहे आणि त्या सगळे बचत गट एकत्र करून मी एक संस्था तयार केलेली आहे, जगतजननी संस्था म्हणून. ओके. वस्तीस्तर संस्था आहे ती. तर त्या संस्थेमधून जेवढे काही बचत गटामध्ये महिला आहेत त्यांना मी कर्ज स्वरूपात त्यांना आर्थिक जे पाठबळ लागतं काही उद्योग सुरू करण्यासाठी वगैरे, त्याच्यामध्ये तुमचा पुढाकार आहे? हो, मी आर्थिक पाठबळ त्यांना देते आणि त्यातून त्या वेगवेगळे लघु उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत सध्या. मी महिलांच्या वतीचा प्रश्न यासाठी विचारलाय कारण गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपण बघितलं, विधानसभेच्या असेल किंवा आता नगर परिषदा नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे कित्येक म्हणजे सत्ताधाऱ्यांना किंवा वेगळ्या लोकांना, नेत्यांना त्याचा फायदा प्रचंड झाला. कारण ज्यावेळी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष दिलं जातं त्यावेळी त्या मतदान हातामध्ये घेतात आणि कुणाला सत्तेवर आणण्याची ही ठाम चंग मानला जातो. तर तसं तुम्ही त्याच्यावरती काय काम केलं हे विचारायचं होतं. तुम्ही फार मोठं काम दिसतं याच्यामध्ये की जेवढ्या 25 बचत गटांचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि त्याचबरोबर आर्थिक पाठबळासाठी एक संस्था पण निर्माण केली. आत्ताची ही निवडणूक फार वेगळी आहे कारण कोल्हापूर महानगरपालिकेला पहिल्यांदा असं झालंय की 4 वॉर्डांचा एक प्रभाग झालाय. जवळजवळ 25 ते 30 हजार मतदार एका ठिकाणी आहेत. मिनी विधानसभा आहे एक प्रकारची. पूर्वी 5 ते 6 हजार मतदार असायचे, आता मतदारांची संख्या वाढली, प्रभागाचा एरिया पण वाढलाय. 4 उमेदवार एका वेळी तुम्ही असणार आहेत, महाविकास आघाडीकडनं असतील तुम्ही. तर यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण काय की तुमचं हे काम एका प्रभागामध्ये झालं, आधीपासूनच या वॉर्डामध्ये तुमचं काम पूर्णपणे आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय विकासाचे मुद्दे किंवा काय अजेंडे घेतलेत? कारण हा प्रभाग आता फार मोठा आहे, म्हणजे खाली बघायला गेलं तर आपल्या स्विमिंग टँक पर्यंत त्या एवढ्या लांबपर्यंत आहेत. तर काय मुद्दे घेतलेत वेगळे मुद्दे? आता मूलभूत व्यवस्था तर आहेतच, स्वच्छता व्यवस्था वगैरे त्या. आणि तुम्ही म्हणाल तसं ही काय विधानसभा स्तरावरील निवडणूक नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील निवडणूक आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे विजन्स, आमचे वेगवेगळे जाहीरनामे आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणारच आहोत. आता एकंदरीत आता साहेबांचं नाव घेतल्यामुळे मी दुसरा प्रश्न घेतोय की हे तिकीट मिळवण्यासाठी, कारण गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्याच लोकांनी नाट्यमय घडामोडी बघितल्या की कित्येक पक्षांच्या मध्ये तिकीट मिळाल्या नाहीत, अस्वस्थता झाली. आणि तुम्ही तर एका सर्वसामान्य कुटुंबातून, मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन एवढं काम केल्यामुळं काँग्रेस पक्षानं तुम्हाला ही उमेदवारी दिली. तर याच्या पाठीमागे काय घडामोडी होत्या का, किंवा पहिल्यापासून ठरलंच होतं तुमच्या कामामुळे, किंवा इथं अजून काही राजकीय तुम्ही ताकद लावली होती? नाही, माझे पती मिस्टर महेश कोरवी हे यांचं गेले 15 ते 20 वर्ष समाजकार्यामध्ये काम आहेच. गेले 15 ते 20 वर्ष ते ह्या कामामध्ये आहे. त्यांचं कोणतंही पद नसताना त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. मग ते कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये असू दे किंवा महापुरामध्ये असू दे, भरपूर त्यांची कामं झालेली आहेत.
महापुरामध्ये तर त्यांनी जवळजवळ 100 ते 120 पाण्याचे टँक्स भागामध्ये पोहोचवलेले आहेत स्वखर्चातून तेही. आणि आमचा एक स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे, चहा व्यवसाय. त्या व्यवसायातून आम्हाला जो काही नफा मिळतोय त्या नफ्यातून आम्ही थोडीफार लोकांना मदत करतोय. आणि ही जी काय आता निवडणूक आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. मी हा प्रश्न अशी घेणारच आहे. होतो, कारण प्रत्येक निवडणुकांमध्ये आता आर्थिक गणित आपण बघतोय. मोठमोठे आमिष दाखवले जातात, प्रलोभनं येतात आणि त्यावरतीच निवडणूक लढवली जाते, जिंकली जाते. तुम्ही तर अशा, आता जसं तुम्ही सांगितलं की चहाचा व्यवसाय असणारं कुटुंब आहे, तर त्या ठिकाणी मग ही लढाई नेमकी कशी असणार? कारण ऑफकोर्स सगळीच आता आर्थिक गणिताची फार मोठी ही मांडली जायला लागली. तर ही लढाई मग नेमकी कशी असणार? आता त्याच्यात थोडक्यात उत्तर तुमचं आलेलंच आहे, मग पुढे कसं असणार आहे? आता साहेबांनी ज्या विश्वासाने आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे तो विश्वास आम्हाला एक अभिमान ठरलेला आहे. कारण एका चहा व्यावसायिकाला तिकीट देणं ही खूप मोठी बाब आहे. कारण हाच साहेबांचा आमच्यावरती असलेला विश्वास आहे आणि तो विश्वास जनतेमध्ये सुद्धा दिसून येतोय. जनतेचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीचा आहे. या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद कशामुळे सहसा येतो? कारण मला तरी असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक विधानसभेच्या आणि लोकसभेच्या गोष्टी वेगळ्या पडतात. प्रत्येक अडीअडचणीला माणूस आमदारांच्यापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा महानगरपालिकेला नगरसेवक असा पाहिजे असतो की जो प्रत्येक हाकेला, प्रत्येक अडचणीला तो अवेलेबल होईल, असा प्रत्येक नागरिकांना मतदारांना पाहिजे असतो. तर यामुळं तुमचा जनसंपर्क जास्त असल्यामुळे लोक तुम्हाला प्राधान्य देतात किंवा विकास कामं जास्त आहेत त्यामुळे देतात? काय वाटतंय? जनसंपर्क तर जास्तीत जास्त आहेच आमचा. प्रभागामध्ये कोणत्याही समस्या येऊ देत, रात्रीचं काही प्रॉब्लेम्स येऊ देत, तर हे रात्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतातच. म्हणजे अँब्युलन्स पोहोचायच्या आधी महेश कुर्वी त्या ठिकाणी पोहोचलेलाच असतो. प्रत्येक अडीअडचणीला सगळ्याला पुढे. प्रत्येक अडीअडचणीला विकास कामांच्या बद्दल तुम्ही खूप मुद्दे सांगताय, महिलांच्या बद्दलचे तुम्ही सक्षमीकरणाचे काही मुद्दे सांगितले. विकास कामांमध्ये इथं तुमचं आधीपासूनचं काय योगदान आहे किंवा तुमच्या कुटुंबाने याच्यामध्ये काय केलेलं आहे? विकास कामांमध्ये म्हणाल तर महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतलेलेच आहेत. सक्षमीकरण सोडून म्हणजे फक्त त्यांना एक वर्कशॉप थ्रू आम्ही इंट्रोडक्शन प्रोव्हाइड करून त्यासोबत आम्ही एक शहरस्तरीय संस्था आहे भरारी संस्था म्हणून, तर त्या संस्थेमार्फत आम्ही बचत गटांमध्ये किंवा जे काही लघु उद्योग महिलांनी सुरू केलेले आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म आम्ही दिलेला आहे की त्यांनी बनवलेल्या महिलांसाठीचं आर्थिक सक्षमीकरणाचे फार मोठंच काम आपलं आहे. याच्याच बरोबर मला महत्वाचं काय विचारायचं, कारण खूप उमेदवारांना मी हे विचारतोय की बेसिक ज्या कोल्हापुरातल्या काही सुविधा आहेत, अजून मूळ सुविधांच्या वरतीच काम व्हायचं आहे. म्हणजे गटरी असतील, रस्ते, इथले पाण्याच्या काही पाईपलाईन्सची कामं, तर याच्यावरती आपण आधीपासून काय पदावरती नव्हतं ठीक आहे, तरी पण तुमच्याकडे एक पक्षाची ताकद पहिल्यापासून होती, तर त्यावरती आपलं काम काय झालेलं आहे? जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता प्रभागामध्ये, ड्रेनेजचं पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यासोबत मिक्स व्हायचं, तर तो एक प्रॉब्लेम आम्ही एक सॉल्व्ह करून घेतलेला आहे. 2-3 ठिकाणी ह्या प्रभागामध्ये मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आणि याबरोबर इतर ज्या आता महत्वाच्या गोष्टी असतात, महिलांना पाण्याचं बरोबर ना रस्ते किंवा इतर गटरींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागत असतात, तर याच्यामध्ये तुमचा पुढाकार किंवा कुटुंबाने काय कामामध्ये पुढाकार घेतलेला आहे? तर विकास कामांमध्ये म्हणाल तर तुम्ही महिलांचं आरोग्य शिबिर वगैरे, महिलांसाठी आरोग्य शिबिरं, वयोवृद्धांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्याचबरोबर रक्तदान शिबिरं सुद्धा आम्ही घेतलेली आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या दरम्यान आम्ही रक्तदान शिबिरं वगैरे घेतो. त्यातनं लोकांच्यापर्यंत संपर्क आहे आणि लोकांचं एक सामाजिक काम जे म्हणताय. महेश कुर्वींचं या भागामध्ये नाव आहे, मी सुद्धा सोशल मीडियावरून किंवा त्यांच्या इथं ऐकलेलंच आहे, कारण प्रत्येक सामाजिक कामात ते पहिल्यापासून पुढे आहेत. राजकारणात कधी एवढे दिसले नाहीत, आता पहिल्यांदा तुमच्या रूपाने हे राजकारणात पुढाकार तुम्ही घेतलेला दिसतोय. पुढचा उद्देश म्हणजे पुढचं धोरण काय असणार आहे? आता निवडणुका लांब राहिलेल्या नाहीत, 15 तारखेला आता मतदान होत आहे, 16 तारखेला लगेच निकाल असणार आहे. नेमका उद्देश काय असणार आहे एकंदरीत ह्या 16 प्रभागाला धरून, किंवा पक्षाकडून तुम्हाला काय नेमकं आलेलं आहे की ही कामं व्हायला पाहिजे, यावरती तुम्ही लक्ष द्या? राजकारण म्हणण्यापेक्षा आम्ही जास्तीत जास्त समाज कार्याकडे लक्ष देऊ. ज्या काही ह्या 4 प्रभागामध्ये रखडीत म्हणजे आधीच्या प्रशासनाकडून रखडीत असलेली कामं, आता कसं आहे की आधी सत्ताच नव्हती, प्रशासक होतं, त्यामुळे 5 वर्ष सत्ता नव्हतीच, रखडलेली असल्यामुळं ती कामं परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तीही लोकशाही तत्वांचा वापर करून प्रभागाचा विकास परिपूर्ण साध्य होण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. नाही, आता हे प्रत्येक जणांनी सांगितलं जाय की आपल्याला हे काम करायचं आहे, परंतु तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे का की वेल एज्युकेटेड एखादा उमेदवार ज्यावेळी असतो त्यावेळी त्याला सगळ्या योजनांचं फॉलोअप घ्यायचं माहित असते की ही योजना कशी आणायची आहे? जसं तुम्ही आता महिलांच्या बद्दल सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी एक जी संस्था आहे
त्याला फायनान्स कसं आणायचं किंवा त्याला वेगवेगळ्या योजना, म्हणजे महिलांना जेव्हा गृहउद्योग निर्माण करून देत असतो त्यावेळी ती कुठली योजना असेल, सहसा लोकांना जनसामान्यांना योजनाच माहीत नसतात. त्याचा फॉलोअप घ्यायचं किंवा त्याला फॉर्म भरायचं तर लांबची गोष्ट. तर याचा फायदा कुठं होईल का तुमच्या एज्युकेशनचा किंवा तुम्हाला माहीत असणाऱ्या त्या गोष्टींचा? आता बऱ्यापैकी ह्या प्रभागामध्ये महिला घरगुती कामासाठी जातात, म्हणजे जे काही धुनी भांडीची कामं असतील, स्वयंपाकाची कामं असतील त्यासाठी जातात. तर ह्या महिलांसाठी माझ्या डोक्यामध्ये एक असं विजन आहे, त्या पद्धतीचा मी जाहीरनामा सुद्धा देणार आहे की आपलं जे जुनं शाहू मिल आहे त्या ठिकाणी महिलांसाठी एक गारमेंट पार्कची उभारणी करून महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्याचं एक माझं विजन असणार आहे. नगरसेवक याची व्याख्या तुमच्या डोक्यामध्ये काय? नगरसेवक म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे? आता नगरसेवक म्हणजे मूलभूत गरजा, पाण्याची व्यवस्था, गटर्स, रस्ते, ह्या सगळ्या मूलभूत गरजा त्यांनी व्यवस्थितपणे समाजाला दिल्या पाहिजे. बरोबर. त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, बेसिक ज्या गरजा आहेत समाजाच्या, जनतेच्या, त्या फुलफिल करण्यासाठी त्यांना पुढाकार घेतला पाहिजे. आणि याच बरोबर महानगरपालिका आणि प्रशासनाची जे काही, कारण काय आहे की लोकांना जेव्हा छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत असतात, कुठल्या फॉर्मचं असतील किंवा मुलाच्या ऍडमिशनचं चालू असेल, आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते डायरेक्ट शासनाकडे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे जात नाहीत, तर ते त्या लोकल नेतृत्वाकडे येतात. तर हे सोडवण्यासाठी काही तुमच्या डोक्यामध्ये योजना आहेत किंवा याबद्दल तुम्ही याच्या आधी काही काम केलेलं आहे? आरोग्याबद्दल तर तुम्ही थोडक्यात सांगितलं, महिलांच्या आरोग्याबद्दल शिबिर वगैरे. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हणाल तर तशी आम्ही बरीचशी कामं केलेली आहेत इथल्या स्कूलमध्ये वगैरे. म्हणजे ह्या प्रभागातील गरीब जे विद्यार्थी आहेत, गरीब आईवडिलांचे विद्यार्थी मुलं, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. ते फी भरण्यासाठी सक्षम नव्हते, तर त्यांची स्वतः आम्ही फी सुद्धा भरून त्यांना शाळेत पाठवलेलं आहे. म्हणजे या महत्वाचं मला तोच प्रश्न उत्तर पाहिजे होतं की हा प्रश्न यासाठी होता की तुम्ही संवेदनशीलतेने किती राजकारण करताय. कारण जनतेला तर सगळ्या लोकांना माहित आहे की राजकारण खूप वेळेला असं केलं जातं की फक्त मला पद हवंय, पदावरती गेले की मला माझं घर भरायचं, मला पैसे मिळवायचे. लोकांच्यात एक धारणा होऊन बसली की राजकीय लोक म्हणजे हे असतात. परंतु सहसा महिला राजकारण्यांच्याकडे बघताना जनतेचा उद्देश हा असतो की ती संवेदनशील आहे, तिला एक जाणीव आहे समाजातल्या अडचणींची, महिलांच्या अडचणी, सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या एज्युकेशन आणि त्यांच्या आरोग्याबद्दलची. तर त्यावरती ती प्राधान्याने काम करेल. तर तो उद्देश काय आहे, काय विचारायचं होतं. तुम्ही बऱ्यापैकी त्याचं उत्तर फार छान दिले की हा माझा दृष्टिकोन असणार आहे. एकंदरीत आता निवडणूक लांब नाहीये, 15 तारखेपर्यंत तुम्हाला प्रचारासाठी फार कमी वेळ आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देईन आणि सर्वात शेवटचा हा प्रश्न असेल की जनतेला किंवा मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या प्रभागातल्या 16 मधल्या? तर आता येणाऱ्या 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे. सर्व नागरिकांना माझं एक आवाहन आहे की मतदान तर त्या दिवशी आपल्याला करायचंच आहे, पण आपला स्वाभिमान सुद्धा आपण गहाण ठेवायचा नाही आहे. त्या ठिकाणी मतदान करत असताना अनेक सारे प्रलोभने, आव्हाने आपल्यासमोर येणार आहेत, पण त्या ठिकाणी आपण असा नगरसेवक आपल्याला निवडायचा आहे की जो थेट आपल्या घरच्या लोकांशी संबंधित असावा. कोणत्याही समस्येच्या वेळेला तो आपल्या समोर यायला पाहिजे. एकंदरीत प्रभागामध्ये जी काही गुंडगिरी वगैरे चाललेली आहे त्या सर्व गोष्टींना आळा घालायचा असेल तर आपल्याला चांगला नगरसेवक या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे. सुसंस्कृत किंवा एकंदरीत असाच उमेदवार असायला पाहिजे. आणि हेच माझं सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल. नाही, मुळात मुद्दा हाच आहे की लोकांना इतर निवडणुकांची गोष्ट वेगळी असते. या ठिकाणी उमेदवार असाच निवडून यायला लागत असतो की जो व्यवस्थित असेल. नाही तर प्रत्येक वेळी जसं आता काही ठिकाणी, काही शहरांमध्ये बघतोय की गुंडगिरीतले ज्यावेळी नेते निवडून येतात त्यावेळी पूर्णपणे त्या एरियामध्ये, प्रभागामध्ये तेच वातावरण निर्माण होतं आणि ते सहन करायला त्याच मतदारांना लागतं ज्यांनी ते मतदान केलेलं असतं, त्यांच्याच कुटुंबांना, त्यांच्याच मुलाबाळांना. तर त्यामुळे हे खरंच जागरूकतेनं डोळसपणे मतदान करण्याची ही वेळ आहे. जसं मॅडमने सांगितलं, कोरवी मॅडमने जसं सांगितलं की फार स्वाभिमानानं मतदान करायला पाहिजे. जसं तुम्ही थोडक्यात सांगितलं की कुठलेही आमिष किंवा कुठलीही प्रलोभनं आली तर त्याला बळी न पडता या पद्धतीनं हे मतदान व्हायला पाहिजे. आणि खरंच आता निवडणूक लांब नाही, पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मतदारही ते विचार करतील असं आशा बाळगतो. आपले धन्यवाद, आभार.